नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा व्हिडिओ हा एक वेगळ्या टाईपचा आहे. अवेअरनेस व्हिडिओ म्हणू शकाल तुम्ही, किंवा आज आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे ह्याच्याबद्दल पण आपण थोडंफार जाणून घेऊ. हेच आपण प्रायव्हेट टीचर्सांची कथा आणि व्यथा जाणून घेऊ. ॲक्च्युअली एका टीचरचे आग्रहामुळे मी हा व्हिडिओ करते. मी त्या व्यक्तीला म्हटलं, तुम्ही या समोर आणि बोला, मी मध्ये तुम्हाला सांगते तुमच्या व्यथा मांडायला. नाही, ते तयार नव्हते. का? ते म्हणाले, मी हे बोललो म्हणून कळलं की आहे ती नोकरी पण माझी जाईल. जे 15,000 महिना मिळतात ते सुद्धा बंद होतील. त्यामुळे नको, तुम्ही आमचे सगळ्यांतर्फे ही वस्तुस्थिती मांडा म्हणाले. म्हणजे बघा किती भीतीनं ही लोक जगतात. अहो, आपली मोलकरीण सुद्धा तिचे मनाप्रमाणे झालं नाही, मनाप्रमाणे पगार तुम्ही वाढवला नाहीत की सरळ सांगते, वहिनी उद्यापासून मी येत नाही, दुसरी बाई बघा. पण हे लोक किती घाबरलेले आहेत हे एका गोष्टीमुळेच आपल्याला जाणवते. मग मला वाटलं, हो, आपण ह्यांच्यासाठी आवाज उठवू, ॲटलिस्ट अवेअरनेस तरी हे करू. आणि हे बघा, शेवटी आपल्या काही गोष्टींसाठी आपल्याला स्वतःला लढावं लागते. आणि त्यामुळे मी म्हटलं, मी अवेअरनेस तयार करू शकते, मी एक व्हिडिओ तयार करू शकते म्हटलं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे आपण शेअर करा. आज आता टीचर्सांची परिस्थिती काय आहे? प्रायव्हेट स्कूल्स, ते कुठल्याच मीडियमचे असो, इंग्लिश मीडियम असो, मराठी, उर्दू, कन्नडा, कुठला मीडियम असो, प्रायव्हेट टीचर्सांची स्थिती काय आहे? पहिलं, पगार. का? म्हणजे आपण नोकरी करतो हे पगारासाठी. त्यांचा पगार किती आहे माहीत आहे आपल्याला? आता सरकारी शाळेत काम करतात, त्यांचा पगार लाखावर आहे. हे व्यवस्थितपणे जगणे एवढं आहे. ही लोक 15-20 हजाराला काम करतात. काही छोटे तालुका प्लेसेसमध्ये 10-12 हजार महिन्याला सुद्धा कामं करतात. ही वस्तुस्थिती आहे. अहो, आजचे दिवसात 10-12 हजारात काय, 20 हजारात सुद्धा महिन्याचा खर्च भागू शकेल का? हा पहिला प्रश्न आहे. आणि एवढंच नाहीये, काही शाळांमधनं सही एका अमाऊंटवर करून घेतली जाते म्हणे आणि तुम्हाला दिला जातो वेगळा अमाऊंट. आणि एका शाळेचं, दिल्लीतले नामांकित शाळेचं मी वाचलं, तिथे प्रत्येक महिन्याला ते शिक्षिकेला 25,000 पगार दिला जायचं. पण त्यातले 7,000 लगेच तिला परत सोसायटीला द्यायला लागायचे. आणि हे पैसेला कुठेही हिशोब नव्हता. ते दिलेले पैसेचा हिशोब होता, हे जमा केलेले पैसेचा कुठेही हिशोब नव्हता. मग एक दिवस काय झालं, तिचे घरात काही प्रॉब्लेम आले, कोणी आजारी पडलं. म्हणताना ती माझे दर महिन्याला 6,000 जमा केलेले पैसे द्या म्हणून विचारायला गेली की तिला नोकरीवरनं काढून टाकलं. ही स्थिती आहे. पहिलं म्हणजे पगार कमी देतात, ह्याच्याशिवाय कोणाचे वाढदिवस, म्हणजे संस्थेचे लोकांचे अमुक तमुक म्हणून काय 25%, 20% त्यांच्याकडनं वसूल करतात. ही गोष्ट वेगळीच.
आणि अननेसेसरी त्यांना खूप कामं दिली जातात. म्हणजे काय, त्यांना सर्वेला म्हणून पाठवतात. काय सर्वे? शाळेला येणारी मुलं किती आहेत, आमच्या शाळेला पाठवा, आमच्या शाळेला हे करा, हाच सर्वे त्यांचा, दुसरं काही सर्वे नाहीये. आणि कधी कधी काही शाळेतनं फीज गोळा करायला सुद्धा त्यांना एजंटसारखं मुलांचे घरी जाऊन फीज गोळा करून आणावी लागते. ह्याच्याशिवाय प्रायव्हेट स्कूलवाले काय करतात माहिती का, ते गव्हर्नमेंटची पुस्तकं नाही वापरत, ते प्रायव्हेट पब्लिशर्स, म्हणजे त्यांना कुठे जास्त देणं घेणं असते तसली पुस्तकं वापरतात. आणि त्याच्याशिवाय युनिफॉर्म असेल किंवा बुक्स असतील, शूज असेल, बॅग असेल, हे सगळं शाळेतर्फेच विकत घ्यावं लागते. आणि हे विक्री करायचं काम सुद्धा शिक्षकांना करायला लावलं जाते. आणि एक व्यक्ती तर म्हणाली, काय हो, ह्याच्यापेक्षा रिक्षावाले असतील, कॉबलर्स असतील, बार्बर असतील, हे लोक जास्त कमवतात की ह्या लोकांपेक्षा. हो, खरी परिस्थिती आहे ही. पण हे लोक स्वतः सुद्धा तोंड उघडून बोलत नाही, स्वतःसाठी फाईट करत नाहीत. तोपर्यंत हे असं चालणार आहे. तुम्ही असा विचार करून नाही चालणार आमच्यासाठी कोणतरी फाईट करावा आणि आपल्याला न्याय द्यावा म्हणून. नाही, तुमचा प्रॉब्लेम असला, कोणी म्हणजे आपला प्रॉब्लेम असला तर आपल्यालाच फाईट करावं लागते, आपल्याला त्याच्यासाठी करावं लागते. आणि ह्याच्याशिवाय त्यांची कामं एका शिक्षिकेनं तरी सांगितलं, म्हणजे हा व्हिडिओ करायला सांगितल्यावर मी भेटले 1-2-4 प्रायव्हेट स्कूल्समधले शिक्षकांना. एका टीचरनं मला सांगितलं काय काय काम असते त्यांना. सकाळी शाळेत गेलं की आधी प्रिन्सिपल एक नाही एका टीचरवर ओरडत असते. तर बघून सगळे घाबरतात. आणि कुठल्याही वर्गात शिक्षकांना बसायला म्हणा चेअर्स नाहीत. त्यांना लंच टाइम सुद्धा नाही, लंचला सुद्धा सगळे एकत्र बसून लंच खाऊ शकत नाहीत. आणि क्लासरूम डेकोरेशन, बोर्ड डेकोरेशन, हे सगळं शिक्षकांना करावं लागते. 3 पेक्षा जास्त शिक्षक एकत्र भेटून बोलू शकत नाहीत. बघा काय काय दहशत आहे. आणि इवन फ्री पिरियडमध्ये सुद्धा त्यांना काय काम दिलेलं आहे कुठलं, म्हणजे एक्स्ट्रा कोण रजेवर असलं त्यांचे तिथे जावं लागते त्यांना, किंवा सांगितलेलं काम करावं लागते फ्री पिरियड म्हणून. तेव्हा आपलं काही वाचन म्हणा, आपलं काही काम ते करू शकत नाही. उशिरा आला तर ते दिवशीचं पगार कट केलं जाते. एवढंच काय, शाळा सुटल्यावर सुद्धा त्यांना परमिशन घेतल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही. हे बघा, शिक्षकांचे प्रॉब्लेम्स मी हे गोळा केलेले आहेत. आणि एक तर म्हणाला, किती पाऊस पडू देत, काही असू देत, आमचे शाळेत चहाची सुद्धा सोय नाही. म्हणजे ते काही फुकट विचारत नाही आहेत, ते चहाला पैसे द्यायला तयार आहेत, पण चहाची सुद्धा सोय नाही. आणि इवन चॉक्स वगैरे अगदी चीप क्वालिटीचे चॉक्स आहेत, तसा हातात धरला की चॉकचा तुकडा पडतो. आणि त्यामुळे असे नेव्हर एंडिंग हे लिस्ट ते सांगितलेली सांगत गेले का नाही, नेव्हर एंडिंग लिस्ट आहे. एवढं सगळं हे सोसून सुद्धा हे लोक का गप्प बसतात, हा प्रॉब्लेम आहे.
एक म्हणजे त्यांना दुसरे काही स्किल्स नाहीत. वाईट वाटून घेऊ नका मी काही सांगते तर. मी म्हटल्यासारखं आपली मोलकरीण सुद्धा उद्यापासून येणार नाही म्हणतीये, काम सोडते. एवढी धाडस तुमच्या अंगात का नाहीये? का म्हणजे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त दुसरीकडे मिळवायची कॅपॅसिटी नाही. मी स्पष्ट बोलतेय. नाही तर हे सोडा आणि घरात बसून प्रायव्हेट कोचिंग चालू करा ना. हल्ली ऑनलाईन सुद्धा कितीतरी करण्यासारखं आहे, कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. किंवा दुकान ह्याला विका, काही हे करा. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मिळवू शकता. पण तुम्हाला ह्याची जाणीव नाहीये. तुम्ही घाबरलेले आहात म्हणून तुम्ही हे सगळं सोचता तरी नोकरी करता. अहो त्यांना आत्ता ते देतात ते पगाराला कोणी कामाला यायला तयार नाही म्हणून झालं की आपोआप संस्था चालक जास्त पगार देणार का नाही? देणारच की. शेवटी त्यांचं ते काही संस्था चालू ठेवू शकत नाहीयेत. त्यांना शिकवायला शिक्षक पाहिजेत. मग हे शिक्षकांचं पण वीकनेस आहे. फक्त सोसायटीला, सरकारला दोष देऊन नाही चालत. किंवा माझ्यासाठी आणि कोणतरी लढा म्हणून नाही चालत. आपला प्रॉब्लेम असला की आपल्यालाच लढावं लागते. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगते, आपल्याकडचे प्लस पॉइंट, स्ट्रॉंग पॉइंट्स आधी जाणून घ्या आणि त्याचे प्रमाणे तुम्ही काय करायचं हे ठरवा. आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही 15-20 हजाराला काम करता म्हणजे तुम्हाला परवडते म्हणून करता. तुम्हाला परवडत नसला की तुम्ही तर केला नसता नक्की. त्यामुळे हा गोष्ट आपण सुधारायला असली तर आधी स्वतः सुधारा ना. ओके, मी प्रायव्हेट क्लास घेऊन मी त्याच्यापेक्षा जास्त मिळवू शकते तर मी शाळेत कशाला जाणार हा विचार करा. किंवा आणि काहीही करा. मी तुम्हाला असं म्हणत नाही तुम्ही सोडा. नो डाऊट पॅशन म्हणून, आपल्याला आवड म्हणून तुम्ही करत असाल की ठीक आहे. मग मात्र पगाराची कंप्लेंट करायची नाही. एवढंच देतात तेवढंच देतात नाही. मला आवडते, मी फ्रीमध्ये सुद्धा काम करायला तयार आहे. मग ठीक आहे. पण तुम्ही असे कंप्लेंट करता तेव्हा तुम्हाला असे कंप्लेंट करायचं अधिकार नाही का? म्हणजे आज तरी जग किती वाढलेलं आहे, किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळे तुम्हाला आवडत असला मनापासून करा. पण कंप्लेंट करायची असली तर नाही. आपल्याला कुठे आनंद मिळतो, कुठल्या कामात मला आनंद मिळतो मग तर तिथे करायचं. तिथे मग पैसे कडे बघायचं नाही. आपल्याला काय ह्या विषयी बोलायचं आहे हे मात्र कळवा मला. हॅव ए गुड डे.